राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवून सत्ता खेचून आणली। मुख्यमंत्री फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री विराजमान झाले। मात्र राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते पदाची खुर्ची रिकामीच होती। आता मात्र लवकरच विरोधी पक्षनेते पदासाठी एक वेगळा प्रयोग राबवला जाणार आहे। त्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटामध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। राज्यात विरोधी पक्षनेते पदाचा वेगळा प्रयोग। 3 पक्षांसाठी 1.5 वर्षाचा फॉर्म्युला। नव्या प्रयोगासाठी शरद पवार आग्रही। महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर राज्यात महाविकास आघाडी काहीशी मागे पडल्याचं चित्र आहे। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये अनेकदा टोकाचे मतभेद दिसले आणि कदाचित हेच कारण असावं महाविकास आघाडीचा अजूनही विरोधी पक्षनेता ठरत नाहीये। मात्र आता 3ही पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते पदासाठी सरसावले। यासाठी एक नवा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती आहे। 3 पक्षांसाठी 1.5 वर्ष विरोधी पक्षनेत्याचा हा प्रयोग असणार आहे। यासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती आहे। 3 पक्षांसाठी 1.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार आहे। नव्या फॉर्म्युल्यानुसार महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना संधी मिळेल। शरद पवार नव्या प्रयोगासाठी आग्रही असल्याची माहिती आहे। काँग्रेसची मात्र संख्याबळानुसार विरोधी पक्षनेता ठरवण्याची मागणी आहे। विधान परिषदेत काँग्रेसचा तर विधानसभेत ठाकरेंचा विरोधी पक्षनेता असावा यासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे। विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही। याबाबत महाविकास आघाडीत चर्चा नाही असं नाना पटोले म्हणाले। विरोधी पक्षनेते पदासाठी 1.5 वर्षाचा फॉर्म्युला अशी काही चर्चा आहे आणि काँग्रेसची भूमिका काय की अजून या विषयावरची चर्चा झालेली नाही, त्याच्यामुळे त्याला काही आता सांगावं असं बरोबर नाही। दरम्यान अजून आम्ही विरोधी पक्षनेते पदाची मागणीच केली नाही अशी माहिती भास्कर जाधवांनी दिली आहे। आम्ही अजून मागणीच केलेली नाही विधिमंडळामध्ये, त्यामुळे आम्ही वारंवार मागणी केली आणि ती मागणी आमची स्वीकारली गेली नाही असं म्हणणं अन्यायकारक आहे। आम्ही अजून मागणी केलेली नाही। दिल्लीत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचे वरिष्ठ नेते भेटणार असल्याची माहिती आहे। दिल्लीतून विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय होणार आहे अशी देखील माहिती आहे। राज्यात सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी एका सक्षम विरोधी पक्षनेत्याची गरज असते। आता महाविकास आघाडीच्या या नव्या प्रयोगाने राज्यात काही बदल होतील का याकडे लक्ष असेल। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।